नमस्कार, मी राजू शिंदे. जाऊ पुस्तकांच्या गावा पॉडकास्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. द अनथेथर्ड साऊल, मनाच्या गोंगाटातून मुक्त होण्याचा प्रवास, या पुस्तकाबद्दल मी आता बोलणार आहे. कधी तुम्ही लक्ष दिले का, तुमच्या डोक्यात सतत कोणीतरी बोलत असतं, हे का केलं, लोक काय म्हणतील, उद्या काय होईल, मी चुकीचं बोललो का? तो आवाज थांबतच नाही. लेखक मायकल सिंगर या आवाजाला एक मजेशीर नाव देतो, तुमचा इनर रूममेट. होय, जणू तुमच्या मेंदूत एक रूममेट राहतो, जो सतत बोलत राहतो, टिप्पणी करतो, चिंता करतो आणि कधीकधी तुमचं आयुष्यच कंट्रोल करतो. तुम्ही आवाज नाही, तुम्ही ऐकणारी जाणीव आहात. या पुस्तकातील सर्वात शक्तिशाली विचार असा आहे की तुम्ही तुमचे विचार नाही, तुम्ही ते विचार ऐकणारी जाणीव आहात. पहिल्यांदा हे वाचल्यावर अनेकांना हसू येतं. माझ्या डोक्यात रूममेट सिरियसली, पण थोडं शांत बसून निरीक्षण केलं की लक्षात येतं, कोणी काही बोललं, मन लगेच प्रतिक्रिया देतं. एखादी आठवण आली, मूड बदलतो. एखादी भीती आली, संपूर्ण दिवस खराब होतो. हे सगळं त्या इनर रूममेटमुळे होत असतं. आता विचार म्हणजे फक्त ढग आहेत. सिंगर एक सुंदर उदाहरण देतो. ते म्हणजे तुमचं मन म्हणजे आकाश आणि विचार म्हणजे ढग. ढग येतात, जातात, बदलतात, पण आकाश मात्र कायम तिथंच असतं. त्याप्रमाणे आपल्याला राग येतो, आपल्याला चिंता येते, आपल्याला आनंद येतो, कधीकधी भीती येते, पण तुमची खरी ओळख त्या सगळ्यांपेक्षा खूप मोठी आहे. आपण विचारांना इतकं महत्त्व का देतो? समस्या अशी आहे की आपण प्रत्येक विचारावर विश्वास ठेवतो. मन म्हणतं, तू पुरेसा चांगला नाहीस, तू नक्की फेल होशील, लोक तुला जज करत आहेत, आणि आपण लगेच ते खरं मानतो. पण सिंगर सांगतो, विचार म्हणजे फक्त आवाज आहे, सत्य नाही. कारण एक छोटा प्रयोग करून पाहूया आपण. आज एक साधा प्रयोग करा. 2 मिनटं शांत बसा, डोळे बंद करा, तुमचे विचार ऐका. तुम्हाला जाणवेल, मन सतत बोलत आहे. आता स्वतःला एक प्रश्न विचारा, हा आवाज ऐकतोय तो कोण? मी तुमचा खरा सेल्फ आहे. भावनांना पकडू नका. या पुस्तकातील अजून एक महत्त्वाची गोष्ट, आपण भावना पकडून ठेवतो. कोणी दुखावलं, आपण वर्षानुवर्षे साठवतो. कोणी अपमान केला, आपण पुन्हा पुन्हा विचार करतो. एखादी भीती, आपण सतत तीच कल्पना करतो. लेखक सिंगर म्हणतो, लेट इट पास. भावना येऊ द्या, जाऊ द्या. तुम्ही नदी आहात, भावना फक्त पाण्याचे प्रवाह आहेत. श्वास आणि निरीक्षण, या पुस्तकाची साधी पण शक्तिशाली पद्धत. ऑब्झर्व, डोंट रिॲक्ट. जेव्हा मन ओरडतं, हे चुकीचं आहे, तुला लगेच उत्तर द्यायला हवं, तेव्हा फक्त श्वास घ्या आणि बघा. थोड्या वेळाने कळेल, विचार स्वतःच शांत होतं. खऱ्या स्वातंत्र्याची सुरुवात जेव्हा तुम्ही समजता की तुम्ही विचार नाही, तुम्ही भावना नाही, तुम्ही या सगळ्यांचे साक्षीदार आहात, तेव्हा आयुष्यात एक वेगळाच शांतपणा येतो. तुम्ही कधी रागावता, कधी घाबरता, कधी ओव्हरथिंक करता, आणि हळूहळू मन तुमचं ऐकायला लागतं. आणि आता शेवटचा विचार, आपण आयुष्यभर बाहेर स्वातंत्र्य शोधतो. पैसा, यश, लोकांची अप्रूव्हल. पण लेखक सिंगर सांगतो, खरं स्वातंत्र्य मनाच्या गोंगाटातून मुक्त झाल्यावर मिळतं. जेव्हा तुम्ही त्या इनर रूममेटला फक्त ऐकता, पण त्याच्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवत नाही, तेव्हा सुरू होतो खरा प्रवास. द अनथेथर्ड साऊल. जर तुम्हाला अशाच प्रकारचे डीप लाईफ लेसन, बुक इनसाइट्स आणि मराठी प्रेरणादायी कथा आवडत असतील तर नक्की फॉलो करा. आणि जर माझा हा पॉडकास्ट आवडला तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.